संसदीय अधिवेशनावेळी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि त्यांच्यासहित विरोधी पक्षाच्या 20 खासदारांनी संसदेचा अपमान होईल असे कृत्य केल्याचा आरोप करत सातारा शहर भाजपाच्या वतीने आज पोय नाका येथे राहुल गांधी यांच्या निषेधार्थ आंदोलन केले। दरम्यान विरोधकांकडून चुकीच्या अफवा पसरवत देशात अराजकता माजवण्याचे काम चालू असून जनतेने विरोधकांच्या दिशाभूलीला बळी पडू नये। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील सरकार हे सक्षम असल्याचे भाजपा सातारा शहर अध्यक्ष अविनाश खर्शीकर यांनी सांगितले। भारत माता की जय। वंदे राहुल गांधीचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय। राहुल गांधीचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय। राष्ट्रीय काँग्रेसचा धिक्कार असो। राष्ट्रीय काँग्रेसचा धिक्कार असो। दिल्लीमध्ये संसदेमध्ये बजेटवरती चर्चासत्र सुरू असताना राष्ट्रीय काँग्रेस पक्षानं त्या चर्चेत सहभाग न घेता मकर दरवाजा इथे जिथे तुम्हाला कुठलेही प्रदर्शन करण्यास किंवा काही करण्यास परवानगी नाही आहे तरीसुद्धा तिथे बसून चाय पार्टी केली। चाय पार्टी संसद म्हणजे काय चाय पार्टी वगैरे मौज मजा करण्याचा धंदा नाही आहे, तिथे ती जागा नाही आहे। यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचा आज इथे निषेध व्यक्त करण्यासाठी सर्वजण जमलेलो आहे। त्याच पद्धतीने जे आत्ता त्यांची आंदोलनं सुरू आहेत गॅस हे त्याच्याबद्दल म्हणजे जे चुकीची निदर्शनं अफवा वगैरे पसरवून देशाला अराजकता माजवण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे त्यासाठी आम्ही नागरिकांना विनंती करतो की कुठल्याही अफवेवरती विश्वास न ठेवता विश्वास ठेवू नये। मोदी सरकार याच्यासाठी पूर्णपणे प्रयत्नशील आहे। तरी सर्वांनी इथे आल्याबद्दल मी सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो आणि सर्व नागरिकांना पुन्हा एकदा आवाहन करतो की कोणत्याही अफवेवरती विश्वास ठेवू नये। धन्यवाद। नमस्कार। आज एवढ्या मोठ्या देशात एवढ्या मोठ्या पक्षाचं नेता असं जर वागत असेल तर खरंच धिक्कार आहे। कारण की सांसद ही जागा आपल्या प्रत्येकांना माहिती आहे की बेसिक मॅनरिझम जे आहे की सांसद ही काही जागा चहा पार्टीची नाही आणि तिथे जर हे बसून चहा पित असतील, गप्पा मारत असतील आणि परत नंतर बोलायला वेळ दिला नाही असं बोंबलत असतील तर ह्याचा आम्ही निषेध करतो। आणि त्यांनी हे सगळं जे काही केलेलं आहे प्रत्येक सिच्युएशनला जेव्हा जेव्हा देशावर संकट येतं भारतीय जनता पार्टी मोदी सरकार आणि आमचे देवेंद्रजी आहे ते भक्कम आहे, सजग आहे, समर्थ आहे सगळे सिच्युएशन हँडल करायला। आणि तरीही लोकांमध्ये एक हे पसरवणं, त्यांना पॅनिक करणं। आज सिलेंडरचा पण आपण विषय बघतोय। जर मी बऱ्याच सिलेंडरच्या ह्याच्यामध्ये व्हिजिट करून आलेले आहे। डोमेस्टिकला कुठेच प्रॉब्लेम नाही आहे। आम्हाला जनतेला पण आम्हाला एक विनंती आहे की तुम्ही पॅनिक न होता सरकारवर भरोसा ठेवा। ज्या मतांनी तुम्ही सगळ्यांना आम्हाला निवडून आणलेला आहे त्याच्यावर विश्वास ठेवा। तुमच्यावर कुठलाही असा प्रॉब्लेम येऊन देणार नाही आहे। सरकार भक्कमपणे त्याला हे करणारे, हँडल करणारे, सॉल्व्ह करणारे। आणि आजच्या ह्याच्यासाठी आम्ही एकत्र आलो आहे आणि ह्याच सिच्युएशनचा आमचा तीव्र निषेध आहे आणि तो राहील। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।